चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे आणि या प्रकरणी अनेकांनी देखील प्रश्न केलेले आहेत की जी SIT नेमण्यात आलेली होती तिचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, ही नेमकी SIT करत काय आहेत, ही जी 3 सदस्यीय SIT नेमण्यात आलेली आहे तिचा अहवाल नेमका काय येणार आहे, कशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे, या संदर्भातील अनेक प्रश्न होते। आणि या SIT चे जे प्रमुख आहेत ते पुणे विभागीय आयुक्त आहेत चंद्रकांत पुलकुंडवार असं त्यांचं नाव आहे, डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार हे होते। त्यासोबतच या 3 सदस्यीय SIT मध्ये IPS डॉक्टर मनोज कुमार शर्मा आणि आतार हे अशी 3 मोठे अधिकारी वेगवेगळ्या विभागातील हे या SIT मध्ये होते। राज्यस्तरीय SIT जे स्थापन झाली होती, या SIT ला 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता, त्यानंतर देखील त्यांचा तपास झाला नाही। त्यापुढे आणखी राज्य सरकारने त्यांना 3 महिन्याची मुदतवाढ दिली आणि आता येणाऱ्या 10 जून पर्यंत त्यांना त्यांचा अहवाल राज्य सरकारला सुपूर्द करायचा आहे। आता 10 जून आणखी यायचे आहेत, त्यामुळे आणखी SIT मुदतवाढ मागते का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। या SIT ने आतापर्यंत वेगवेगळे डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या शाळांकडून घेतलेले आहेत। 2012 नंतर जी भरती झाली त्यामुळे जी या भरती बंद असतानाही अनेक ठिकाणी बोगस पद्धतीने शालार्थ आयडी काढून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचे 2012 नंतर ज्या ठिकाणी शिक्षक भरती झाली त्या सर्व शिक्षक भरतीचा तपशील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मागवला होता आणि आता ते सगळं डेटा जो त्यांच्यापर्यंत आलेला आहे त्या सर्व डेटांचं बायफरिकेशन करणं सुरू आहे। आता 10 जून पर्यंत अहवाल सादर करण्यात असल्याचं जवळपास निश्चित आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही बदल घडायला पाहिजे त्याच्या शिफारशी होणार असल्याची शक्यता आहे। परंतु यामध्ये मोठी अपडेट अशी आहे की SIT चे जे प्रमुख आहेत चंद्रकांत पुलकुंडवार यांचीच आता बदली झालेली आहे आणि यांची बदली आता ग्रामविकास खात्यामध्ये सचिव या पदावर त्यांची बदली झालेली आहे। ते पुणे येथील विभागीय आयुक्त होते। विभागीय आयुक्त असताना त्यांच्याकडे SIT चं प्रमुख पद देण्यात आलं, त्यानंतर त्यांचं काम सुरू झालं, त्यांनी सर्व माहिती मागवली आणि आता ज्यावेळी 10 जून पर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे तर अशा वेळी त्यांची आता बदली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी त्यांची बदली झालेली आहे, ग्रामविकास व पंचायत राज विभागामध्ये, आणि आता ते त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करतील। परंतु बदली जरी झाली तरी त्यांच्या SIT संदर्भामध्ये अजूनही कुठली स्पष्टता आलेली नाही। ते SIT चं प्रमुख पद कायम ठेवणार आहेत की सोडणार आहेत, राज्य सरकारचं नेमकं त्याविषयीचं काय धोरण आहे याविषयी अजूनही स्पष्टता आलेली नाही। काही जाणकारांचं असं मत आहे की अधिकाऱ्याची बदली कुठे झाली तरी तो त्या संदर्भातील तपास करू शकतो, कारण SIT हे स्वतंत्र तपास करणारी एक समिती असते आणि त्यामुळे त्याचं जे पद आहे ते तो व्यक्ती कुठेही असला तरी तो त्याचं अध्यक्षपद त्याच्याकडे कायम राहू शकते। परंतु चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मनामध्ये काय आहे, ते हे पद आता सोडणार, ते त्या ठिकाणी सरकारला विनंती करणार की दुसऱ्या कोणाला हे पद द्या की आणखी दुसरं काय होणार, की ते फक्त ते पद कायम ठेवणार, हे आता त्यांच्यावर आहेत आणि राज्य सरकार यामध्ये काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे। त्यामुळं चंद्रकांत पुलकुंडवार यांची तर आता बदली झालेली आहे आणि 10 जून पर्यंत अहवाल सादर करायचा आहे, अशा ऐनवेळी त्यांची बदली झालेली आहे आणि आता अशात हा अहवाल कशा पद्धतीने पुढे येणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। आता IPS मनोज कुमार शर्मा हे त्या ठिकाणी कायम आहेत, आतार सर हे देखील त्या ठिकाणी कायम आहेत, परंतु आता नेमकी यासाठी करणार काय, कारण त्यांचा तपास सुरू असताना ते कुठल्याही पद्धतीची माहिती बाहेर देऊ शकत नाहीत किंवा कुठल्याही पद्धतीचं नोट बाहेर आणू शकत नाहीत, अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे आतापर्यंत SIT ची माहिती काय आलेली नाही, परंतु SIT कडे अनेक भागातील कागदपत्र, अनेक भागातील त्यांच्याकडे समस्या तक्रारी घेऊन वेगवेगळे लोक त्यांच्यापर्यंत गेलेले होते आणि त्यांच्यापर्यंत देखील वेगवेगळ्या तक्रारी दिलेल्या आहेत आणि असं असताना त्या तक्रारींचं आता काय होणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीच्या शिफारशी त्या हे बघणं महत्त्वाचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा हाच आहे की अहवाल येत असतानाच आता SIT प्रमुख पुलकुंडवार यांची बदली झालेली आहे आणि आता बदली झाल्यानंतर ते SIT चं प्रमुख पद कायम ठेवतात की सोडतात हे बघणं आता महत्त्वाचं आहे। या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।